नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाणी 2 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली होती. त्याची जी तारीख आहे ती 6 दिवसांनी वाढवलेली होती. 20 सप्टेंबर 2025 ही ई पीक पाणी करण्याची शेवटची दिनांक आहे. यापुढे त्याची तारीख वाढेल की नाही याबाबत संशय आहे. शक्यतो याच्या पुढे जी तारीख आहे ती वाढण्याची शक्यता फार कमी आहे. अशा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं नाही त्यांनी ई पीक पाणी करून घ्यायचे आहे. त्याशिवाय विमा, अतिवृष्टी अनुदान याची जी मदत आहे ती मिळणार नाही. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहे त्यांची जी पिकांची जी नावे आहेत ते आता सातबाऱ्यावरती यायला सुरुवात झालेली आहेत. तर आपण सातबाऱ्यावरती आपली ई पीक पाणी झालेली आलेली आहे का नाही ते कसं चेक करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर आपल्याला सुरुवातीला डिजिटल सातबारा डाउनलोड करावा लागणार आहे. डिजिटल सातबाराच्या वेबसाईटवरती जाऊन आपला सातबारा डाउनलोड करायचा आहे. सातबारा डाउनलोड कसा करायचा यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट सातबारा डाउनलोड केलेला आहे. त्याच्यावरती आपला जो पीक पाणी केलेली आहे ती कुठे दिसणार आहे ते आपण पाहूयात. चला तर जाऊया सातबाऱ्यावरती आणि पाहूयात आपली ई पीक पाणी झालेली आहे का नाही ते कसं चेक करावं. तर शेतकरी मित्रांनो, हा जो सातबारा आहे तो सुरुवातीला कधी डाउनलोड केलेला आहे त्याची मी तारीख दाखवतोय. तर इथे तुम्ही पाहू शकताय 17/9/2025 रोजी हा जो सातबारा आहे तो मी डाउनलोड केलेला आहे. तर तुम्हाला आपला जो सातबारा आहे तो डिजिटल सातबारा या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करायचा आहे. आपल्याला ज्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये दिसत आहे, जे काही मोबाईल ऍप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सातबाऱ्यावरती जी पिकं आहेत, पीकपेर आहे तो दिसणार नाही. तर आपल्याला सातबारा डाउनलोड करायचा आहे. सातबारा डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सातबारा ओपन करायचा आहे. सातबारा ओपन केल्यानंतर आपल्याला स्क्रोल करून 2 नंबरच्या पेजवरती यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय पिकांची नोंदवही, म्हणजे याला पीक पेरा असं म्हटलं जातं. तर इथे तुम्हाला वर्ष दिसणार आहेत 2023-24, 24-25 आणि 25-26. आता सध्या जे चालू वर्ष आहे ते आर्थिक वर्ष आहे ते 25 आणि 26 आहे. इथे तुमचा खाते क्रमांक दिसणार आहे. मित्रांनो, इथे पाहू शकता, इथे खाते क्रमांक दिसेल आणि इथे तुमचा हंगाम दिसेल. आणि आपण जे पीक नोंदवलेलं आहे ते निर्भय पीक सोयाबीन नोंदवलेलं आहे आणि 2 हेक्टर 39 आर इतकी जी जमीन आहे या जमिनीमध्ये सोयाबीनची पेरणी केलेली आहे असा त्याचा उल्लेख होतो. आणि जे जलसिंचनाचे साधन आहे ते विहीर आपल्याला इथे दिसणार आहे. ही जी विहीर आहे तुम्हाला फक्त सोलरची जी योजना आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कामासाठी आता चालणार आहे. तर आपल्याला महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे खाते क्रमांक आपलंच झालेला आहे का. जर तुम्हाला एका सर्वे क्रमांक मध्ये अधिक शेतकरी, एकापेक्षा जास्त शेतकरी जर असतील तर तुम्हाला इथे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ते म्हणजे हे जे खाते क्रमांक दिसत आहे ते खाते क्रमांक आपल्याला कुठे बघायला मिळतोय. तर इथे पाहू शकता तुम्ही 235 खाते क्रमांक आहे. स्क्रोल करून वरती जायचं आणि आपलं जे नाव आहे, आपल्या नावासमोर जे खाते क्रमांक दिसत आहे 235, तर ते आपलेच आहे असा अर्थ होतो. जर आपल्या पीक पाणी समोर प्रत्येकाचं खाते क्रमांक दिलेलं असतं, एकापेक्षा अधिक शेतकरी जर एका सातबाऱ्यावरती असतील तर तिथे आपल्याला खाते क्रमांक दिसणार आहे. आणि ते खाते क्रमांक पीक पेराच्या समोर दिसत असेल तर आपली पीक पाणी झालेली आहे आणि ती जी पीक पाणी आहे ते आपल्या सातबाऱ्यावरती देखील यशस्वीपणे आलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, याबाबत तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.